सगळं सांगणार आहे. शैलाताई खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. मला त्या भेटल्या तेव्हापासून त्यांचा मला अभ्यासूपणा अगदी दिसत आला आणि मला त्यांचं पार्किन्सनशी वागणं हे असं समजून घेणं ना, टीनेजरला कसं आपण हे करतो ना, की सांभाळून घेतो, त्यांचे टँट्रम्स चाललेले असतात. मग त्याला हळूवार-फुलवाळून हे करून कधी असं करतात, तर त्या पार्किन्सनशी त्यांचा स्वतःचा पार्किन्सन्स असा हाताळतात असं मला वाटतं, की ते स्वतःवरच ते प्रयोग करतात, त्याचा अभ्यास करतात आणि अगदी ऑब्जेक्टिव्हली ते बघतात, की खरंच ह्याच्यामुळे हे होतं का? भावनिक ह्याच्यात कुठेही न जाता किंवा कुणाशी तुलना करून वगैरे असं न करता मला त्याचं ते खूप कौतुक वाटतं. तर त्यांच्याकडूनच त्यांचे अनुभव आपण ऐकूयात. शैलाताई करा सुरुवात. नमस्कार मंडळी. एप्रिलच्या उन्हाळ्यात माझ्या भाच्याचं लग्न ठरलं. आनंद तर होताच. ते लग्न होतं मध्य प्रदेशमध्ये रीवामला आणि आम्ही बऱ्याच ठिकाणून 3-4 ठिकाणून आम्ही कुटुंबातली 25 मंडळी जायचं असं ठरलेलं होतं. तर त्या दृष्टीने आमचं जरा प्लॅनिंग करायचं सगळं चालू होतं. घरची मंडळी सगळी ज्येष्ठ मंडळी सगळ्या ह्याच्यात आम्ही दोघंच, बाकीचे सगळे आमच्यापेक्षा लहान. त्यांना एवढी चिंता नाही, पण मला माझ्या तब्येतीमुळे जरा चिंता होती. खरं प्रवासाची आवड आम्हाला दोघांनाही आहे. बरेच 30-40 देश असे फिरून झालेले आहेत. इवन पार्किन्सन डिटेक्ट झाल्यानंतर सुद्धा आम्ही श्रीलंका, जपान, न्यूझीलंड, अगदी लॉकडाऊन व्हायच्या आधी न्यूझीलंडला सुद्धा जाऊन आलेलो होतो. पण हा भाग जरा वेगळा होता. उन्हाळा अतिशय होता. रात्रीचं जागरण होणार होतं, कारण लग्न रात्रीचं होतं. ती मुलगी मध्य प्रदेश असल्यामुळे त्यांच्या पद्धतीने लग्न व्हायचं होतं. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करताना मला जरा टेन्शन झालेलं होतं. जाण्याच्या बुकिंग वगैरे मध्ये माझा काम नव्हतं, पण मॅनेज कसं करायचं ह्या विचाराने जरा प्लॅनिंगची मला गरज वाटत होती. तर ते कसं काय करायचं हे ठरवत होतो आम्ही. आणि मग मी विचार केला की आपण आपल्या पुरताच फक्त विचार करावा, बाकीच्या गोष्टी सोडून द्याव्यात. खरेदी, ऑफकोर्स बायकांना लग्न म्हटलं की खरेदी आणि याच्यात इंटरेस्ट असतोच, ते थोडंफार केलं. पण झूमनी सोय ती पण केलेली आहे. झूम आणि फोटो आजकाल एक्सचेंज करून शॉपिंग होऊन जातं, ते होऊन गेलं. सामान सुमानाचं कसं मॅनेज करायचं, कुठून कशी लोक मिळून एका ठिकाणी गोळा व्हायचं हे ठरलेलं होतं. सो आम्ही सगळे अलाहाबाद म्हणजे प्रयागराज तिथं भेटायचं फायनली असं आमचं ठरलं होतं. 3-4 ठिकाणून. भागवताच्या बाजूला मला, कारण मोबाईलवरून मला तुमचा असा थोडा भाग कडेला जातो. कदाचित लॅपटॉप वरून दिसत असेल. भागवतांच्याकडे सरका तुम्ही थोडं. थोडं सरका. हा, तर प्रयागराजला अहमदाबाद, मुंबई, पुणे असं सर्व ठिकाणून आम्ही भेटायचं ठरवलं होतं. सुरत, इतर फ्रेंड्स मंडळी कुठनं आली मला माहित नाही. हो, उदयपूर. तर सगळे आम्ही तिथे भेटायचे. ह्या प्रकरणात मी इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही असं ठरवलं आणि बाकी माझ्या पुरता विचार करायचा हे सुरू केलं. आता ह्याच्यात काय झालं, लॉकडाऊनच्या आधी पण मी आजारी पडले होते. 2दा हॉस्पिटलाइज झालं होतं. त्याच्यातनं बरी होऊन पुन्हा लॉकडाऊनचे दुष्परिणाम, त्याच्यानंतर एका औषधाची बॅड रिॲक्शन येऊन बेड रिडन होऊन सगळे मसल स्टिफ होऊन मसल लॉस जो झाला होता, अक्षरशः हलता येत नव्हतं, त्या सगळ्यातनं बाहेर येऊन आणि कोरोना होऊन सेकंड फेज मधला मला कोरोना झाला होता. ह्यामुळे मला ते टेन्शन होतं की मी कसं मॅनेज करणार हे. पण एक स्ट्रॅटेजी मग ठरवली. आपलं PDMDS वाले म्हणतात ना, मल्टी प्रॉंग्ड किंवा अटॅक करायचा कुठल्याही गोष्टीला किंवा मदत घ्यायची, तसा विचार केला. मग पहिलं म्हणजे प्राणायाम. हे वर्षानुवर्ष चालू होतं, ते चालू ठेवलं. प्राणायाम, योगासनं. पण उन्हाळा अतिशय असल्यामुळे 44 पर्यंत टेम्परेचर नक्की जाणार हे माहिती होतं. मग शीतकारी याचा त्याच्यात समावेश केला. मग टेन्शन होतं म्हणून मेडिटेशन जे चालू होतं ते जरा थोडं वाढवलं. त्याच्यातले नवीन काय युट्यूबवर आवडतं ते शोधून ठेवलं, डाउनलोड करून ठेवलं. आपल्याला टेन्शन झालं की डीप ब्रीदिंग करायचं,
थोडं निघायच्या आधी कार्यक्रमाच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी एक 10 मिनिटं आवरून ते करायचं, असा एक प्लॅन ठरवला. दुसरा PDMDSचा आपला ऑनलाईन वर्ग असल्यामुळे तो व्यायाम जमेल तेव्हा करत राहायचा, नेट मिळालं की ते ठरवलं. सो हे चालू केलेलं होतं, ते कंटिन्यू करायचं, टायमिंग बसवायचं. त्याच्यानंतर ऋषिकेशचा नृत्य वर्ग मी गेल्या वर्षीच्या मे मध्ये पहिल्यांदा जॉईन केला होता, लॉकडाऊनच्या. त्यामुळे ते चालू होतं. ऋषिकेशचा तर चेहरा सकाळी पाहिला की आपल्याला दिवस चांगला जातो, हे सर्वांना माहितीये. बॉडी लूजन अप होते आणि एकूणच छान वाटतं, तो चिअर अप करतोच. तर तो माझा मात्र एकदाच चुकला असेल संबंध प्रवासात सुद्धा, कारण नेट अवेलेबिलिटी होती, त्यामुळे सकाळी 9ला तो होऊन जायचा, 9 ते 10. मग व्यायाम झाल्यामुळे दिवसही चांगला जायचा. तो हे सगळे होता आणखीन काय करायचा फरक, हा महत्वाचा पॉइंट आला. आणि त्याच्यात मी फरक केला म्हणजे 2 गोष्टींमध्ये. एक, आहारावर थोडं लक्ष द्यायचं ठरवलं आणि दुसरं व्यायामाला. तर पहिलं मी व्यायामाबाबतीत सांगते. मी 2008 साली आम्ही पुण्यात शिफ्ट झालो. शिफ्ट झाल्यापासून साधारण 10 पासून मी जिमला जायला लागले. जवळच आहे आणि मी तोपर्यंत केलेलं नव्हतं कधी हे, पण सुरुवात केल्यावर मला खूप आवडायला लागलं आणि त्याचा बेनिफिट मला मिळत गेला. 14 साली डायग्नोज झाल्यावर तर ते आणखीनच फायदेमंद व्हायला लागलं. आणि आमच्या जिमच्या इन्स्ट्रक्टर खूपच मदत करणाऱ्या होत्या, त्यामुळे त्यांचा एबल गायडन्स मिळाल्यामुळे मला खूप फायदा होत राहिला आणि ते मी चालू ठेवलं नंतरही. आता ह्याच्यात आपल्याला हे माहिती आहे की व्यायाम हा औषधाच्या तोडीचा आपल्याला आहे. औषध आणि व्यायाम हे दोन्ही कंपॅरेटिव्ह आपल्याला बरोबरीनं चालले पाहिजेत. इनफॅक्ट काही वेळा एक्सटेंड पिरियड होतो औषधांचा, ऑफ पिरियड जरा कमी होतो व्यायाम जास्त केल्यावर. जेवढं अति थकायच्या आधी थांबायचं एवढंच त्याच्यातलं लक्षात ठेवलेलं. आणि मग माझं सोशलायझिंग पण तिथं होतं. जिमला साधारण मी 3 दिवस जात होते पहिल्यापासून. लॉकडाऊन मध्ये थांबलं होतं, ते घरी जे काय आपल्याला पॉसिबल होतील ते व्यायाम करत होते, पण ते लॉकडाऊन उघडल्यापासून रेग्युलर चालू झाले. आणि मला व्यायामाची प्रचंड आवड आहे. मग केलं नाही तर असं अनइझी होतं. त्यामुळे जरी तिथं गेलं नाही तरी घरी पण डंबेल्स आणि वेट्स वगैरे थोडी ठेवलेली आहेत, वेट बेल्ट्स ठेवलेले आहेत आणि मी ते करत असते. म्हणजे केला नाही असा साधारणपणे एकही दिवस जात नाही. अजिबात कंटाळा नसल्यामुळे मला ते मोटिवेशन लागत नाही. आय एम एबल टू डू इट एव्हरी डे. आता ह्याचे फायदे म्हणजे रिजिडिटी. मला बेसिकली रिजिडिटी हा एक मोठा इश्यू आहे. ट्रेमर आणि रिजिडिटी आणि फटीग हे माझे मेन इश्यूज आहेत. तर ती रिजिडिटी कमी होते त्या व्यायामाने, जे मी करते त्यांनी. पोस्चर करेक्शन झालं, हाडांची मजबूती होते, फ्लेक्सिबिलिटी येते, एन्ड्युरन्स वाढतो, कॉन्सन्ट्रेशन वाढतं. त्याच्यानंतर स्मरणशक्ती सुद्धा वाढते, कारण आपल्याला ते व्यायाम करताना काय सिक्वेन्सनी करायचे, कशानंतर काय करायचंय, कुठल्या मसलवर काम करतोय आपण, ते कॉन्सन्ट्रेशन पण वाढतं. तर हे सगळं करत असताना जेव्हा जायचं डिसिजन झाला तेव्हा तेजश्री राय आमच्या ज्या संचालिका आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यांनी वेट ट्रेनिंगचं पण सजेशन दिलं आणि हे मग मी वेट ट्रेनिंग सुरू केलं. तर वेट ट्रेनिंग म्हणजे काय फार मोठी हेवी वेट्स वगैरे घ्यायची नव्हती. माझ्या वयाला, माझ्या प्रॉब्लेमला झेपेल तेवढी, पण स्ट्रेंथ वाढवणं, एन्ड्युरन्स आणि स्ट्रेंथ मसल्सची वाढवणं हा त्यातला उद्देश ठेवून, वय आणि इतर प्रॉब्लेम्स लक्षात घेऊन ते काम सुरू केलं. आणि अतिशय दमयेपर्यंत करायचं नाही, हा नियम मी स्वतःला घातलेला आहे. हळूहळू वाढवणार, पण जे आतापर्यंत करतेय ते त्यांनी सुरू केलं. तर ते वेट ट्रेनर तिथं त्यांच्याकडे आहे, सुजित पटवर्धन, त्यांनी मला सुरुवात करून दिली आणि तो ट्रेनिंग घेतो व्यवस्थित. तर आता माझे हे जे प्रोग्रेशन कमी करावं किंवा डिले करावं
आजाराचं पार्किन्सन डिले होतो असं वाचलंय व्यायामाने. तर त्या होपमध्ये पण आहे, प्लस मला आवडतं, आनंद मिळतो आणि तो बऱ्यापैकी दिवसभर टिकतो. त्यामुळे औषधांचं प्रमाण अजून तरी वाढलेलं नाहीये. ज्या प्रमाणात सुरू आहे त्याच प्रमाणात चालू ठेवलेलं आहे इतके वर्ष झाल्यापासून. सो आय एम व्हेरी हॅपी फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू. सो इमोशनल वेलबिईंग, रक्तपुरवठा या सगळ्या दृष्टीने ते ट्रेनिंग चालू केलेलं आहे, ते चालू आहे. मी आता मूड माझा खूप छान राहतो त्या सगळ्या याच्यामुळं. स्टॅमिना वाढलाय. एक दिवस व्यायाम करता करता सडनली रिअलाइज झालं माझे हे दंड वर्षानुवर्ष दुखत होते आणि एक दिवस मला रिअलाइज झालं आता दुखणंच थांबले ते दंड. पाठीचं अजून आहे, मानेचं पाठीचं दुखणं, पण ते मला वाटतं पोस्चरल चेंज झालेलं आहे, त्यामुळे ते कदाचित थांबणार नाही. कमी जास्त होत राहतं, पण हे दंड दुखणं अचानकच गेलेलं, मला लक्षात पण आलं नाही आणि एक दिवस सडनली समजलं, अरे आपल्याला आता हे दुखत नाहीये. हा ऍडव्हान्टेज तर आहेच. सो रिजिडिटी आणि पेन कमी होणं प्लस स्ट्रेंथ वाढणं हे मला खूपच छान प्लस पॉइंट्स वाटतात. आणि तरी मी फक्त 10-10 रिपिटेशन्स करतेय. आता त्याचे मी थोडेसे व्हिडिओज केलेले आहेत, ते बघता येतील का आपल्याला? तुला रिक्वेस्ट आहे, बघणं शक्य आहे का आता? अतुल प्लीज करू शकता आपण? ते दाखवायला प्रयत्न करत असतील दाखवायचा. आणि हे आमचे ट्रेनर आणि मॅडम म्हणजे तेजश्री मॅडम दुखापत न होता सगळे व्यायाम इतके व्यवस्थित करून घेतात. इनफॅक्ट त्या आता मैत्रीण आहेत आमच्या. हे बार मागच्या मसलसाठी हे बार आहे आणि तो असा मागच्या बाजूनी घ्यायचा. वजन नाहीये ह्याला घातलेलं, वजन न घालता केलेले आहे. थांबलाय का? हा 2 प्रकारे करता येतो, एक मागे आणि पुढे. पुढे करताना वेट्स घेता येतात चेस्ट मसल्स साठी, मागे करताना वेट्स घेत नाही कारण ते जड पडतं. ही एक्सरसाइज शोल्डर्स करताच आहे परत, पण ही मला अजून चांगली जमत नाहीये कारण शोल्डर लेवलला न हालता करायला पाहिजे. शिकलेली आणि कौशल्याला. आवाज येतोय का त्यातला? हो, त्यातला नाही, तुझा आवाज ऐकायला येतोय. इन्स्ट्रक्टरचा आवाज आहे ह्याच्यात. मला वाटतं इन्स्ट्रक्टरचा आवाज येऊ शकत नाहीये, तर मी सांगते. एका हाताने मला ते जमतंय, 2 हातांनी ती करेक्ट पोझिशन येत नाही अजून. पण ह्या भागासाठी मेनली ही एक्सरसाइज आहे. 1 किलोचंच वजन आहे हातात. आपण पाण्याची बाटली घेऊन करू शकतो. हे असा खांद्यात राहायला पाहिजे, ते राहत नाहीये अजून. किती वेळ करतात आवाज नाही येते. फोटो दाखवतोय. तो सांगतोय पण तो आवाज म्यूट झालाय. पुढची स्लाइड. याला श्रग्स म्हणतात. जर्क न देता करायचे, पण वजन घेऊन केले की ह्या मसल्सना रिलॅक्सेशन होतं. हे फ्लाइंग सारखा आहे. हेही 2 प्रकारे असतं, पुढून मागे आणि हे मागच्या मसल्स करता आहे.
10ची हळूहळू 20 रेपिटेशन्स करायची आहेत. स्ट्रेंथ वाढेल तशी हळूहळू. ही पोझिशन पाठ वाकवूनच करायची आहे आणि जर्क न देता मागचं आपली स्कॅप्युलाच्या तिथला मसल मागे जवळ आलं पाहिजे, ह्या दृष्टीने कॉन्सन्ट्रेशननी करायचं आहे. ते मगाचच मशीन पण दुसऱ्या दिशेने फ्रंट कडनं करायचंय. मशीन्सनी केल्यावर थोडं सोपं पडतं, हातात वेट्स आणखीन घेऊन थोडं अजून अवघड पडतं. हे बार आहेत, याला थोडं वजन आहे. ब्रीदिंग, ह्या सगळ्या व्यायाम ब्रीदिंग बरोबर शिकवले जातात. करेक्ट ब्रीदिंग आणि करेक्ट पोझिशन मेंटेन केली तर दुखापत होत नाही. म्हणून कुठलाही व्यायाम गायडन्स खालीच करावा सुरुवातीला तरी. नीट येईपर्यंत घरी स्वतः प्रयोग करू नये. हे एक्सटेन्शन आहे, मागच्या बाजूला दंडाच्या मागच्या बाजूचे आणि साईडच्या मसलच्या व्यायामासाठी हे एक्सटेन्शन आहे. असं वरती कर. थंडी वरती हे पण देऊ का? इन्स्ट्रक्टरचा आवाज कमी पडतोय मला वाटतं, ह्याच्यात येत नाहीये. तुम्हाला येतोय का मला माहिती, माझ्या ह्याच्यात नाही येत. कशाला घेतो? हात पाठीमागे ठेव माझ्या खांद्यावर, डावा हात. हे पण दंडाच्या मसल, बायसेप्स आणि ट्रायसेप्सचे व्यायाम आहेत. बरोबर नाही. माझा अपर बॉडीचा जास्त प्रॉब्लेम असल्यामुळे कॉन्सन्ट्रेशन जरा त्या भागावरती जास्त आहे, म्हणून वेगवेगळे आहेत. आणि एका दिवशी एक ज्या भागावर कॉन्सन्ट्रेट करायचं तेवढेच 4-5 करायचे असतात, सगळे एका दिवशी नाही. आणि आठवड्यातनं 2दा किंवा 3दा मॅक्सिमम. हे लोअर बॉडीसाठी आहे. काफ मसल्सना स्ट्रेंथन करायला काफ आणि थाय मसल्स चे आता आहेत लोअर बॉडीचे. बसण्याची पोझिशन वगैरे ते करेक्ट मॅनेज ऍडजस्ट करून मगच बसायचं, म्हणजे लोअर बॅकला प्रेशर नाही येता कामा. एक आहे हे लेग प्रेस म्हणतात, थाय मसल्स स्ट्रेंथनिंग साठी. ह्याच्यावरती ही मुलं यंगस्टर्स करताना साईडला खूप मोठी मोठी वेट्स घालतात. माझं काहीही वेट न घालता त्या प्लेटचंच वेट पुरतं मला, तेवढंच करते मी. साधारण ही मशीन्सची जे असतात ते कम्पॅरेटिव्हली सोपे पडतात. आणि चांगलं यायला लागलं किंवा आणखीन स्ट्रेंथ वाढवायची असेल तर बिना मशीन्सचे करतो. थँक्यू अतुलजी. सो मला हे त्यामुळे खूप आवडतं. जिने चढायला, जिने उतरायला हे शेवटचे जे लेग मसल्सचे केले ते सगळे गरजेचे व्यायाम असतात. आणि त्यांनी त्या मसल्सची ग्लूट्स आणि हॅमस्ट्रिंग आणि ह्या पायाच्या मसल्सची स्ट्रेंथ खूप वाढते आणि चांगली राहते. त्यामुळे माझे ट्रेनर आणि आमच्या तेजश्री मॅडम या दोघांच्या ह्याच्यामुळे मला खूप फायदा झालेला आहे. आणि तो त्यामुळे मी आता खूप बऱ्यापैकी म्हणजे संध्याकाळचं पण एक्स्ट्रा चालू शकते. आणि ते मला खूप उपयोगी पडलं, कारण आम्ही पुढे बनारसला आणि अलाहाबादला जे फिरायला गेलो बाहेर, ते सगळं मला चालणं वगैरे जमलं. बसून राहावं लागलं नाही हॉटेलमध्ये, सगळ्यांबरोबर मी पण जाऊ शकले बाहेर.
त्याचा मला खूप आनंद आहे की आय कुड मॅनेज सगळ्यांच्या बरोबर बाहेर जाणं. आणि जिम मध्ये एक वाक्य लिहिलंय ते मला डोळ्यासमोर ठेवते. एक्सरसाइज इज अ सेलिब्रेशन ऑफ व्हॉट युअर बॉडी कॅन डू अँड नॉट अ पनिशमेंट फॉर व्हॉट यू ईट. खूप जणांना वेट वाढतं म्हणून खातो आपण, ते कट डाऊन करतात, पण नुसतं तसं नाही. खाण्यात खूप कमी केलं तर डेफिशियन्सीज होतील, पण व्यायामाने इतर सुद्धा खूप फायदे आहेत आणि मला डेफिनेटली त्याचा फायदा झालेला आहे. त्यामुळे माझं एक म्हणणं असतं, जे आळस करतात थोडा व्यायामाचा, एस्पेशली बायका, खूप बायकांना वाटतं घरात काम केलं की माझा व्यायाम होतो. तसं होत नाही कुठल्याही रूपाने, पण व्यायाम करा, त्याचा तुम्हाला बेनिफिट मिळेल. आता दुसरा मी जो प्रयोग केला तो आहाराबाबत केलेला आहे. करुणा कंटिन्यू ऐकू येत आहे ना? हो. येतं, हा. ऐकू येतं. आता आहाराच्या बाबतीत मी थोडंसं, मला न्यूट्रिशन हा विषय पण आवडतो, त्यामुळे मी वाचत असते, ऐकत असते वेबिनार्स वगैरे. तर त्या दृष्टीने असंही आवड असल्यामुळे आणि जनरल प्रयत्नामध्ये वेट लॉस माझा 8-9-10-9 किलो कमी झालं होतं आजारपणात. खूप विकनेस आला होता. ते सुधारण्याच्या दृष्टीने आहारात फरक केलेला होता. ऑलरेडी हायर प्रोटीन, विटामिन्स वगैरे वाढवली होती. पण त्याच्यात आणखीन एक नवीन वाचनात आलं, ते इन्क्लूड केलं, ते मी सांगते. घरी आपण समतोल आहार बऱ्यापैकी घेऊ शकतो, पण बाहेर पडल्यावर एवढा लग्न बिग्न कार्य असली की त्या ह्याच्यात 15 दिवस बाहेर जाणार, तर ते काही बॅलन्स डाएट होणार नाही हे माहिती होतं. तर तेव्हा काय करायचं, तर तेव्हा सप्लिमेंट्स घ्यायची असं ठरवून मी ती सगळी प्लॅन केली होती. आता थोडं आहाराच्या बाबतीत एक असं आहे, गुंतागुंतीच्या रासायनिक क्रिया आपल्या शरीरात घडत असतात. त्या क्रियांमध्ये बरेच फ्री रॅडिकल्स तयार होतात. फ्री रॅडिकल्स म्हणजे ज्यांना मराठीत आपण मुक्ताणू म्हणतो. तर ह्या कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शन्स मधनं जे फ्री रॅडिकल्स तयार होतात किंवा मुक्ताणू तयार होतात, ते अक्युमुलेट झाले, गोळा झाले, एक्सेस झाले, तर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस किंवा ताण शरीरात आत निर्माण होतो आणि क्रॉनिक डिसीजेस किंवा बऱ्यापैकी हे क्रॉनिक आजार आपलं MS किंवा पार्किन्सन किंवा अशा टाईपचे असतात, ते बरेच होतात. त्यांच्याशी बॅलन्स आउट करायला अँटीऑक्सिडंट्स ही समजा आपली आर्मी आहे आणि ते डिफेन्स मेकॅनिझम आहे, पण शरीर सगळे काही पुरवू शकत नाही. शरीरात बनतात थोडेफार, पण ते काही पुरेसे होत नाही, आहारातून द्यावे लागतात. बरं, आहारात सुद्धा आपण इतकं बॅलन्स आहार काही घेऊ शकत नाही. तेवढी भूक नसते, तेवढं आपल्याला क्वालिटी फूड मिळतं असं नाही. त्यामुळे थोडं सप्लिमेंट्स किंवा कॉम्प्लिमेंटरी फूड किंवा डाएट मध्ये ते वाढवावं लागतं. आता ह्याच्यात विटामिन्स वगैरे डॉक्टर लिहून देतात आपल्याला, थोडी आपल्याला माहिती पण असतात. सो विटामिन सी आपल्याला करोनाच्या काळात माहिती आहे सर्वांना, झिंक आणि विटामिन सी घ्यायला सांगत होते, ते उपयोगी असतंच. तर विटामिन सी, विटामिन ई आणि बी कॉम्प्लेक्स हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, घेत असतो. बऱ्याच लोकांना B12 ची डेफिशियन्सी असते. मला पर्सनली नसल्यामुळे मला ते घ्यायला डॉक्टरनी सांगितलं नव्हतं. तर हे विटामिन सी आणि विटामिन ई हे मी चालू ठेवलं होतं. त्याच्यानंतर खनिज वगैरे आपल्या शरीरात लागतात. खनिज लागतात, ती कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक वगैरे लागतात. ती काय आपण वेगळी घेत नाही, जे मल्टीविटामिन दिलेले असतात त्याच्यात असतात बहुतेक करून. आणि ती खनिज सगळे हे जे छोट्या मायनर प्रमाणात लागतात, ते दिलेल्या आपल्याला जे डॉक्टर्स देतात त्या ह्याच्यात बहुतेक वेळा येऊन जातात. आपण काही सगळ्या गोष्टी सेपरेटली घेत नाही. ह्या वाचनात ओमेगा 3, क्यूएन्झाईम 10 आणि अजून एक नवीन मी जे वाचलं ते ग्रेप सीड एक्स्ट्रॅक्ट, या 3 गोष्टींमधलं वाचलं होतं. त्याच्यात ओमेगा 3 आपण नेहमी ऐकतोय आणि आपण ब्लॅक सीड म्हणजे जवस हे बहुतेक जण मला वाटतं हल्ली सॅलड मध्ये टाकून किंवा जवसाची चटणी
या रूपात घेत असतं. बहुतेक जणांना मला वाटतं हे कल्पना आहे आणि हे आपण घेतोय, पण त्याचं प्रमाण थोडंसं मी वाढवलं होतं. सो मी ओमेगा 3 ची अशी ऑइलची बाटली मिळते किंवा कॅप्सूल्स मिळतात. एक चमचा ऑइल किंवा कॅप्सूल, प्रवासात कॅप्सूल घेते, घरी मी बाटलीतलं 1 चमचा, छोटा चमचा तेल घेते. B12 आणि D3 ची मला स्वतःला डॉक्टरने गरज नाहीये म्हणून सांगितलं म्हणून ते घेत नाहीये. सुप्राडीन म्हणून एक जे काय मल्टीव्हिटॅमिन त्याने दिलंय ते माझं चालू आहे. क्यूएन्झाईम 10 चा मी प्रयोग आता केलेला नाही, कारण मी प्रयोग जो करतेय तो ग्रेप सीड एक्स्ट्रॅक्ट ह्या गोष्टीचा करतेय. ग्रेप सीड एक्स्ट्रॅक्ट म्हणजे द्राक्षाच्या बी पासून निघालेलं एक्स्ट्रॅक्ट किंवा आसव, काय द्राक्षासव नाही, ग्रेपच्या सीड पासून, बियांपासून बनवलेलं Amazon वर मिळतं. आणि Amazon वरती ते मिळतं. त्याच्याबद्दल माझ्याकडे एक पुस्तक वाचनात आलं. RD स्ट्रँड म्हणून एक अग्रहस्थ आहे, MD, त्यांनी लिहिलेलं पुस्तक आलं वाचनात आणि त्यांनी रिव्हर्स केलेलं आहे आजार बऱ्याच लोकांचा. काही जण बऱ्या होण्याच्या मार्गावर आलेत असं त्यांचा दावा आहे. तो निदान रिव्हर्स नाही तर रोको, रास्ता रोको असं पार्किन्सनला सांगावं या दृष्टीने मी प्रयोग केलेला आहे. म्हणजे एक फळी व्यायामाची जिथं डिले होतो पार्किन्सन आणि ही दुसरी, असे हे 2 प्रयोग सायमल्टेनियसली माझे चालू आहेत. तर ग्रेपसीड एक्स्ट्रॅक्ट हे बेसिकली रिव्हर्सल नाही झालं तरी डिले ऑफ प्रोग्रेशन हे विचारात घेऊन मी तो इन्क्लूड केलेला आहे आणि 2 कॅप्सूल्स मी घेते. त्या फटीग आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस या दोन्ही गोष्टींवरती ते काम करतं. माझं फटीग लेवल पण बऱ्यापैकी कमी होत होतं आणि आय वॉज एबल टू मॅनेज. त्यामुळे सध्या अजून माझा पहिला आलेला लॉट चालू आहे. बाकी असं म्हणजे मी काही सायंटिफिकली त्याचं अनालिसिस केलेलं नाहीये, मला काही ती मेथड येत नाही, पण मला स्वतःला बरं वाटतं म्हणून मी ते कंटिन्यू ठेवलेलं आहे. एकूण अन्नातून आपल्याला मिळतातच बऱ्याच गोष्टी, पण त्या पुरेशा होत नाहीत असं, आणि तेवढं आपण खाऊ शकत नाही. एक लिस्ट असतंच आपल्याला माहिती की पालक खाला, ग्रीन व्हेजिटेबल्स खा, रंगीत भाज्या खा, बीटरूट, रॅडिश, स्पायसीस, हर्ब्स सगळे खा, पण ते सगळं त्या प्रमाणात करता येत नाही म्हणून, आणि प्रवासात मेहनत करणं सोपं नसल्यामुळं मी हा एवढा प्रयोग माझ्यावर स्वतःवर केलेला आहे की हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो का, तर मला तरी स्वतःला त्याचा फायदा झालाय असं वाटतंय. तो हे 2 प्रकार मी करून बघितले. आता हे सगळं एवढं करत करत आम्ही पोचलो, सगळे मिळून एका दिवशी आम्ही पोचलो, वेगवेगळ्या दिवशी कलेक्ट होत होत प्रयागराजला आम्ही पोचलो. थोडं आमची हे सांगतो, 1-2-3 गोष्टी मी म्हणेन की शैलाने केलेल्या ह्या सगळ्या गोष्टींमुळे तिला खूप फायदा झाला आणि तिने 15 दिवसाची ट्रिप जी आहे तिला काही त्रास नव्हता, ती मी केली. धाकधूक होतीच, कारण 1.5 वर्षापूर्वी जेव्हा तिला बेड रिटर्न झाली किंवा हलता येत नव्हतं, मसल लॉस कम्प्लीट झालेला होता, मला खूप मदत करायला लागायची. त्याच्यातनं तिने खूपच मेहनत घेऊन हे सगळं करून ती वरती आलेली आहे. तो त्याच्यामुळे कॉन्फिडन्स होता, पण फक्त उन्हाळ्याचा किती त्रास होईल याची कल्पना नव्हती. तर तरी सुद्धा मॅनेज बरंच चांगलं केलं, प्रश्न नाही याच्याबद्दल. आम्ही सगळ्या ह्याच्यामुळे प्लस आणखीन सगळेजण वयाचं विमानानेच प्रवास केला. आम्ही काय कुठे ट्रेन, एक्सेप्ट रिवाला विमानतळ नसल्यामुळे तिथं बसनी जायचा करावं लागलं. ती सुद्धा आम्ही हायर केली बस. तर आम्ही पहिला प्रयागराजला गेलो. सगळे 25 जण तिथं जमलं आणि फॉर्च्युनेटली प्रयागराजला आमदा पुण्याहून डायरेक्ट फ्लाईट आहे, त्याच्यामुळे ती काही त्रास झाला नाही आम्हाला. 1 दिवस आधी जावं लागलं, कारण ती काही रोज फ्लाईट नाही आहे. तो तिथं अर्थात थोडंसं प्रयागराजबद्दल सांगतो, म्हणजे की प्रयागराजला 2-3 गोष्टी बघण्यासारख्या आहेत. सर्वात अर्थात सुप्रसिद्ध म्हणजे संगम, यमुना, गंगा आणि सरस्वतीचा संगम, आणि आनंद भवन पण आहे तिथं, जिथं नेहरूंची सगळी लहानपण गेलं आणि नेहरू फॅमिली तिथनं हे झाले.
प्लस तिथं असणारं एक हनुमान मंदिर आहे जे संगमच्या काठीच आहे. आणि आम्हाला जी माहिती नव्हती अशी गोष्ट म्हणजे हायकोर्टचं म्युझियम. तर संगम मध्ये आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना की तिथं दर 12 वर्षांनी कुंभमेळा होतो. हिंदुस्थानात 4 ठिकाणी कुंभमेळा होतो. हरिद्वार, त्याच्यानंतर उज्जैन, हरिद्वार, नाशिक आणि अलाहाबाद, प्रयागराज. आणि तिथं आम्ही जेव्हा संगमवर गेलो तर आम्हाला ह्या गोष्टीचं सरप्राईज झालं की आजूबाजूला एवढा मोठा परिसर जो आहे तो किलोमीटर तरी आहे ना? 3-4 किलोमीटरचा परिसर आहे सगळ्या गंगेच्या बाजूला, संगमच्या बाजूला. आणि तिथं वापरणारे ब्रिजेस किंवा जे कन्स्ट्रक्शन ह्याच्यामध्ये होतं, कन्स्ट्रक्शनसाठी सामान लागतं, स्टील, वूड, हे सगळं तिथंच ठेवलेलं आहे. तर आम्ही त्यांना बोटी, टेंट्स बांधतात त्याचं सामान, पोल्स, लाकडी पोल्स. विचारलंय ना हे इथं काय, तर म्हणे इथंच असतं, कोणी आम्ही काय हलवत नाही इकडनं, कुठे ठेवणार, इथं पडून असतं ते. आणि त्याचा वापर जो आहे तर जो दर 6 वर्षांनी होतो, कारण अर्ध कुंभ असताना एक फुल कुंभ असतो तो, त्याच्यामुळे तो होतो. आणि चांगला मोठा परिसर आहे, भयानक गर्दी, खूप लोक कुंभातल्या वेळेला तर करोडो लोक येतात, पण आता सुद्धा 10-15 हजार लोक तर रोज येत असतात. त्याच्या बाजूला मुख्य म्हणजे पाणी स्वच्छ आहे नक्कीच क्रेडिटेबल गोष्ट झालेली आहे मागच्या काही वर्षात. कारण आम्ही दिल्लीला होतो, वाराणसीला, तेव्हा आम्हाला गंगेत पाय ठेवावासा वाटला नाही, इतकी घाण होती, भयानक घाण होती. त्याच्या मानाने आता खरंच खूपच सुधारलेलं आहे. याच्यात माझ्या मनात काही शंका नाही याच्या बाबतीत. आनंद भवन काही फारसं बघण्यासारखं नाही आहे, कारण ते वेल मेंटेन नाही आहे, कोणी फारशी लोक जात नाही. पण गंगेच्या बाजूला हनुमान मंदिर आहे. तिथं एक युनिक गोष्ट अशी आहे की हनुमान तिथं झोपड्याच्या ह्याच्यामध्ये आहे. त्याचं आपल्यापैकी काही जण गेलेलेही असतील हे बघायला. बघितलं असेल ते आपण. तर आम्हाला असं सांगण्यात आलं की जेव्हा लंकेहून श्रीराम अयोध्येला परत आले त्याच्यानंतर त्यांनी हनुमान तिथं आराम करायला म्हणून असा आला, दमून आल्यावर हे घातल्यात म्हणून तो झोपलेल्या याच्यातच त्याची हे आयडियल आहे, देऊळ तसं झोपलेल्या हनुमानाचं आहे. तसं आहे. त्याच्यामुळे तो एक युनिक आहे, असं मी कुठेच बघितलं नव्हतं. तिथेही खूप गर्दी होती जायला यायला. आणि आम्ही एक युनिक गोष्ट बघितली जी मी कुठेही आणखीन बघितलेली नाही, ते म्हणजे हायकोर्टचं म्युझियम. हायकोर्ट हे म्हणजे प्रयागराजला ज्युडिशियल कॅपिटल ऑफ इंडिया म्हणतात. सर्वात पहिलं हायकोर्ट जे झालं ते 1919 साली तेव्हा अलाहाबाद म्हणत होते तिथं झालं. त्याच्या आधी ब्रिटिशांनी 1894 साली पहिलं कोर्ट जे केलं होतं ते कानपूरला होतं. कानपूरवरनं त्याला शिफ्ट केलं इथं अलाहाबादला. आणि इट इज वन ऑफ द ओल्डेस्ट, छान बिल्डिंग आहे, जुनी बिल्डिंग आहे, स्वच्छ ठेवलेली आहे, सगळं सुंदर आहे. त्यांनी म्युझियम केलेलं आहे ज्युडिशियलचे ह्याच्यात. तर त्याच्यामुळे ती ज्युडिशियल कॅपिटल असल्यामुळे आणि आणखीनही कुठे ऐकलेलं नाही की असं म्युझियम त्यांनी बनवलेलं आहे. पण आम्हाला युनिक गोष्ट तिथं जी बघायला मिळाली ती म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाची लिथोग्राफिक कॉपी, फर्स्ट कॉपी एवढी मोठी, त्याच्यात ती कॅलिग्राफी मध्ये लिहिलेली हाताने असलेली सगळी चित्र तिथली. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आपण ऐकलेलं आहे किंवा प्रिंट बघितलेले, पण ओरिजिनल त्याची अशी कॉपी अशी बघितलेली नव्हती. ती बघायला बरं वाटलं. आणि असंच अलाहाबादमध्ये त्यांनी त्यांच्या न्यायालयात झालेल्या
ज्या महत्वाच्या प्रसिद्ध महत्वाच्या केसेस आहेत त्याही तिथं त्यांनी सगळे त्याचे डॉक्युमेंट ओरिजिनल ठेवलेले आहेत. पाहिजे असलं तर म्हणजे रिसर्चसाठी लोक येतात तर त्यांना ते सगळं उघडून देतात आणि त्यांना हेल्प करतात. त्याच्यातली सर्वात प्रसिद्ध केस म्हणजे इंदिरा गांधींच्या अगेन्स्ट 1975 साली त्यांचं इमर्जन्सीच्या अनसिटिंग आधीच इमर्जन्सीच्या आधी त्यांचं अनसिटिंग झालं होतं. राजनारायणच्या लोक त्यांनी चॅलेंज केलं होतं आणि त्यांना हा केस हारले होता. त्याचे सगळे डॉक्युमेंट्स तिथे आहेत. ते सगळे वाचता येतील असेच लावलेत त्यांनी. हा ते म्हणजे ते फाईलमध्ये देतात आणि ज्यांना रिसर्च करायचं असतं त्यांना देतात. त्यांनी हे करून दिलेलं आहे. प्लस तिकडचे जुने कसे कोट होते, त्यांचे ड्रेसेस ब्रिटिशर्सच्या काळात कसे होते, आता कसे आहेत, अशा सगळ्या गोष्टी त्यांनी तिथे डिस्प्ले केलेल्या आहेत. आणि फारच छान म्हणजे असं बरं वाटलं. युनिक गोष्ट बघायला मिळाली. तिकडनं आम्ही गोव्याला गेलो लग्नासाठी. लग्नात सगळ्यांनी खूप मज्जा केली, मजा केली. एन्जॉय केलं. आणि त्या नॉर्थ इंडियन म्हणजे त्यांच्या पद्धतीप्रमाणे रात्रभर लग्न चाललं. तिथंही आम्ही झेपेल मॅनेज केलं. पुढं बघता आलं, मध्ये थोडा वेळ आराम केला, पण बाकी सगळं एन्जॉय करता आलं. आणि दुसऱ्या दिवशी बिदाई नंतर सकाळी साधारण 10-11 वाजता बिदाई झाल्यावर आम्ही तिथनं निघालो आणि आम्ही सर्वजण एका बसमधनं सगळेजण बनारसला आलो. अलाहाबाद ते म्हणजे प्रयागराज ते रीवा जवळजवळ 2.5-3 तासाचा प्रवास आहे. सुंदर रस्ते आहेत, छान क्वालिटी ऑफ रोड एक्सलंट आहे, पण फॅसिलिटीज काही नाही रोड. त्याच्यामुळे आपल्याला पुणे मुंबईची सवय असते, तिथे छान जायची, कुठेही व्यवस्था असते, पण त्या रस्ते घ्यायला सुद्धा त्या ड्रायव्हरला सुद्धा थांबावं वाटेल असं नाहीये त्या पूर्ण रस्त्यावर. पण ऊन खूप होतं आणि त्याची पण आम्ही प्रोव्हिजन केलेली होती. तर दॅट रिमाइंड्स मी की आम्ही सगळ्यांच्याकडे एनर्जाल किंवा ORS हे भरपूर प्रमाणात सर्वांकडे होतं आणि डिहायड्रेशन होऊ नये ह्याची सर्वांनी काळजी घेतली होती. त्यामुळे कुणालाही त्रास झाला नाही हिटचा सुद्धा. आणि आणखीन एक की फ्लॉवर रेमेडीचा अभ्यास थोडासा केला होता, त्यामुळे ते पण हीट कमी राहावी या दृष्टीने ऑलिव्ह आणि चेस्टनट बड हे घालून ते फ्लॉवर पाणी. हो, शोभनाताईंशी पण माझं बोलणं झालं होतं आणि निरुपमाताई जोशी ज्यांच्याकडनं शिकले त्यांनी पण लगेच सांगितलं होतं काय काय घालून गोळ्या न्या. मी माझ्या पुरतं नेलंच होतं, पण इतर लोक ज्यांना हवं होतं त्यांना पण मी प्रोव्हाइड केलं. आणि कुणालाही हीटचा तसा आजारी पडण्याचा तरी तिथं त्रास झाला नाही, डिहायड्रेशन किंवा हे. दमणूक फायनली झाली, पण तिथं काही कुणाला प्रॉब्लेम नाही आला. त्याच्यानंतर ते सगळं करून आम्ही मग बनारसला गेलो. बनारसला आपली होलिएस्ट ऑफ होली सिटी असल्यासारखं आहे. 5000 वर्ष जुनी शहर आहे. देवळं खूप आहेत. सिटीच्या आसपास जिथं काशी विश्वनाथ हे ज्योतिर्लिंग आहेत, त्याचं आता रेनोव्हेशन झालं होतं. ते बघण्याचं आमच्या मनात डेफिनेटली होतं. प्लस गंगेवरची जी आरती ती आता कमर्शियलच मी म्हणेन झालेली आहे. टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. तर शेकडो बोटी येऊन तिथं हे करतात. आपण सगळ्यांनी बघितली असेल त्याची व्हिडिओ अवेलेबल आहेत YouTubeवर. रोज संध्याकाळी 7 वाजता ती करतात. गंगेचं पाणीही तिथं स्वच्छ आहे. आणि मुख्य म्हणजे जो आता लेटेस्ट हे झालेला म्हणजे कॉरिडॉर जवळजवळ 3 काशी विश्वनाथ मंदिरापासून जो घाट आहे, पहिल्यांदा कोणालाही आंघोळ करायला जायचं असेल तर ते बाहेरनं गल्लीतनं बोळातनं जाऊन असं जावं लागत असायचं. आणि ती जवळजवळ 800 कोटी रुपये खर्च करून नरेंद्र मोदींनी तो सगळा घाटापर्यंत एक्सेस केलेला आहे. जवळजवळ त्यांनी 350-400 घरं घेतली, लोकांना पैसे दिले, त्यांना सेटल केलं. जवळजवळ 1400
नव्हती, त्यांना दुसऱ्या ठिकाणी सेटल केलं. आणि ते हे करताना ते 40 एक मंदिरं त्यांना जुनी सापडली, त्यांनाही रिइन्स्टेट केलं. आणि तो सगळा मोठा जवळजवळ 5 लाख स्क्वेअर फीटचा एरिया डेव्हलप करताय. काशी विश्वनाथ मंदिर हे छोटंच आहे, काही मोठं मंदिर नाहीये. बाकीची ज्योतिर्लिंग त्याच्यापेक्षा आहेत बाहेर, कारण मी 12ही ज्योतिर्लिंग बघितलेली आहेत. तो त्याच्यामुळे मी सांगू शकतो की हे फार लहान मंदिर आहे त्याच्यामुळे. पण तुफान गर्दी पण असते तुफान आणि गर्दी. दर्शन करणं अतिशय अवघड आहे. पहाटे 3 किंवा 4 वाजता आला 4 तर जरा वाजता. कमी गर्दी असेल हा. म्हणाले, विच वॉज नॉट पॉसिबल. आणि ते रात्री 11 पर्यंत कंटिन्युअस गर्दी असते. त्याच्यामुळे सिक्युरिटीच्या मुळे तुम्हाला तिथं फोन घेऊन जाता येत नाही, काहीच कॅमेरा नेता येत काहीच नाही, घेता येत फक्त नाही. पैसे. या पलीकडे काहीही फक्त नेऊ पैसे देत आणि नाही. पाणी. सगळं पर्स मधलं काढून घेतलं. पाणीच वाले. अगदी पिन, सेफ्टी पिन, पेन, पेन्सिल, टिकल्या सगळं हे काढून. सुद्धा बाहेर काढून घेतलं आमच्याकडनं. तो परिसर चांगला डेव्हलप होत आहे. आता हे झालंय, फर्स्ट फेज मध्ये झाले, आता सेकंड फेज त्यांचं चाललेलं आहे. दुसरे म्हणजे बरं वाटतं तिथं गेल्यावर, की मी ऍक्च्युली मी बनारसला आधी गेल्यामुळे मला तिकडच्या एरियाची चांगलीच कल्पना आहे, कसं होतं ते. त्याच्यामुळे मला खूपच फरक जाणवला तिथं. मी कमीत कमी आतापर्यंत 4-5 वेळा वाराणसीला गेलेलो आहे. खूपच फरक जाणवला. मला त्यातलं काय जमलं ते सांगते. आम्ही खाली उतरून बोटीत आरती बघायला गेलो होतो. गर्दीत जायला नको म्हणून आम्ही बोट केली होती की आम्ही 5-6 जण वेगळेच असू, 10 जण 12 जण जे काय आमचे फॅमिलीचे होते ते. बोटीनं गेलो, बोटीनं जाताना प्रॉब्लेम नाही आला. नंतर बोटींची सुद्धा ट्रॅफिक जॅम होता. तिथं दिवे सोडायची इच्छा होती, ते सगळ्यांनी आम्ही केलं. छान, खूप सुंदर वाटलं. बोट बाहेर निघताना तिथून बोटीतनं जिथं त्यांनी आम्हाला परत सोडलं ते मेन घाटांवर सोडलं. उंच पायऱ्या, त्या जुन्या दगडी असतात त्या उंच उंच पायऱ्या, त्या पायऱ्यांवरनं वर चढून बाहेर आल्यावरती रिक्षा किंवा हे आम्हाला वाहन तिथं मिळणार नव्हतं. कारण तो वॉकिंग पेडेस्ट्रियन प्लाझा केलेला आहे 2 किलोमीटरचा जवळजवळ. आणि तो दिवस आम्ही सकाळी 10-11 वाजता जे निघालो तो उन्हात रिवाहून प्रवास करून रूमवर न जाता सरळ आरतीला गेलेलो. आणि तसेच संबंध परत 2 तासाचं 2 किलोमीटरचं जवळजवळ चालणं, इतक्या तुफान गर्दीतनं वाट काढत पण ते पण दमलं तरी मॅनेज झालं. हे महत्वाचं की ह्या सगळ्याचा जो एफर्ट घेतला होता तो पार पाडता आला. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशीचा जो काय होता तो रुटीन मॅनेज करता आलं. हा, रात्री आल्यावरती डोलोची एक गोळी घ्यावी लागली, पण दॅट्स ओके. आणि ह्यात तोही आनंद घेता आला, नवीन झालेलं सगळं बघता आलं. ते छान वाटलं मला. आणि ते आरतीचं वगैरे इतकं सुंदर त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे. 3 घाटावर आरती होती. गर्दी असते म्हणून 3 घाटावर करतात. 7 नंबुद्री असतात. आणि अगदी व्यवस्थित कोऑर्डिनेटेड त्यांचं हे आहे. प्लस घाटांच्या याच्यावर आता रात्रीसाठी रोषणाई वगैरे खूप झालेली आहे. कारण मी जेव्हा बघितलेलं होतं तेव्हा अगदी डार्क असायचं, तसलं आता काही नाहीये. त्याच्यामुळे हे टुरिस्ट अट्रॅक्शन अगदी चांगलंच झालेलं आहे आणि त्याच्यामुळे कमर्शियलायझेशन पण झालेलं आहे, याच्यात प्रश्नच नाही. त्याच्यात एक घाट त्यांनी असा सांगितला की तिथं परमनंट ज्योत असते, ती जात नाही. म्हणजे ती जमिनीतून गॅस येत असावा. जसं ज्वालादेवी नॉर्थ मध्ये आहे तशा टाईपचा खालनं गॅस येतो बहुतेक. हिमाचल ते प्रदेश पाऊस असला काही असलं तरी ती ज्योत विझत नाही असं त्यांनी सांगितले. काही जणांनी ती पाहिलीही असेल. एका घाटावरती ती आहे जिथं क्रिमेशनचं सगळं म्हणजे शेवटचे 2 घाटावर क्रिमेशन होतं. कारण आपल्या हिंदू धर्मात आहे मोक्ष हा काशीलाच पाहिजे म्हणून. तर कंटिन्युअस बॉडी चाललेलं असतं. पहिल्यांदा आम्हाला हे एक्सपिरियन्स आहे की त्या बॉडी ढकलून द्यायच्या. म्हणजे मला मागची आठवण जी आहे ती अशी आहे की पाण्यात माझ्या डोळ्यासमोर ते आहे की पाण्यात असं तरंगत प्रेत आलेलं. मग पायात घालायला घाबरले होते. डोमचा राजा म्हणतात त्याला. ते असलं करायचे, पण आता ते सगळं बंद झालेलं आहे. अतिशय स्वच्छ नदी आहे आणि खूपच सुंदर सौंदर्य दिसतं. आणि रात्री तर ते दिवे सोडलेले सगळ्यांनी इतकं अप्रतिम वाटतं. खूपच छान वाटलं आम्हाला. प्लस बनारसमध्ये म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आहे, त्याचंही कॉम्प्लेक्स खूप मोठं आहे.
आणि एक हनुमान मंदिर आहे, त्याला काय म्हणतात, मुक्ती, विमोचन, विमोचन त्याचं नाव आहे. एकूण ट्रिप आणि आमची जवळ सारनाथ पण आहे, जवळ 20 किलोमीटरवर. आम्ही नाही गेलो तिथं आम्ही गेलो नाही, मी आधी गेलेलो आहे. तिथं बुद्धचं हे आहे. पण आता ह्या ट्रिपला आम्ही काही गेलो नाही. आम्हाला तिथून अजून एक टप्पा होता आमचा बाकी शिल्लक होता. अहमदाबाद. तिसरा रिसेप्शन आमच्या भाच्याचं अजून अहमदाबादला बाकी होतं, त्यामुळे आम्ही तिथून सगळेजण अहमदाबादला गेलो. आणि अहमदाबादला आमचं पोस्टिंगही आधीच असल्यामुळे आमचे खूप मित्रमंडळी सगळी तिथे आहेत. रिसेप्शनही अटेंड केलं. सगळ्या मित्रमंडळींना भेटण्याचा आनंदही आम्हाला खूप मिळाला. खूप एन्जॉय केलं. जे शक्य होतं तेवढी सगळी मजा करून घरी येईपर्यंत मॅनेज करता आलं. पण एक म्हणतं अहमदाबाद बद्दल मी म्हणून डेफिनेटली म्हणेन, आम्ही जातो बऱ्याच वेळा अहमदाबादला जातो, पण खूप सुधारणा झाली. म्हणजे आम्ही 82 ते 88 अहमदाबाद, 82 ते 90 अहमदाबादमध्ये होतो, आणि आत्ताचा अहमदाबाद आणि त्यावेळेचा अहमदाबाद जमीन आसमानाचा फरक आहे. इव्हन मागच्या 7-8 वर्षात सुद्धा खूप खूप फरक झालेला आहे. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट दिसते, सगळं व्यवस्थित, आणि रस्ते छान, सगळं सुंदर आहे. या तिन्ही ठिकाणचं एक कॉमन फॅक्टर म्हणजे सगळीकडे 40च्या वर रोज टेम्परेचर होतं, आणि ते विथस्टँड केलं हे दॅट्स वन वंडरफुल थिंग. एकंदरीत मजा पण केली, दमलो पण, सगळंच झालं, पण एन्जॉय मात्र खूप करता आलं. आणि त्यातला एक आणखीन छान भाग म्हणजे 15 दिवस बहीण भावंड आम्ही सगळे बरोबर, कझिन्स, नातवंड, मुली, जावई, नातवंड सर्वांबरोबर मजा करता आली. माझ्या बहिणीचा छोटा नातू होता बरोबर, तो तर सर्वांच्या ह्याच्यात एंटरटेनमेंट फॅक्टर त्याचा जो काय होता तो सगळ्यात लहान असल्यामुळे खूपच एन्जॉय करता आलं आम्हाला. असं सगळं म्हणजे हे जवळजवळ 3-3.5-4 महिने आधीपासून सगळी हे केल्यामुळे हार्डशिप, आणि पर्टिक्युलरली हीट आणि हे ट्रॅव्हल, म्हणजे बरं वाटलं मला की शी वॉज एबल टू मॅनेज. आणि काही त्यामुळे पुढच्या प्रवासाची तयारी चालू आहे. आमच्याकडे सतत पाईपलाईन मध्ये प्रवास कुठला चालूच असतो. आता पुढच्या लगेच प्लॅनिंग चालू आहे. आणि माझा स्ट्रेस बॉल मी कायम बरोबर ठेवते. स्ट्रेस व्हायला लागला, हात हालायला लागला की स्ट्रेस बॉल घेऊन बसायचं. सो दॅट इज इट. आणि काही कोणाला असले प्रश्न किंवा काय असले तर विचारा. शोभनाताई, आता आपल्या विषयात प्रवासासंबंधीच होतं, पण शैलाताईंकडे सांगण्यासारखं भरपूर अजूनही आहे. त्यामुळे मला वाटतं तुमची एनर्जी असेल तर काही मला जे जाणवलं, त्यांची ओळख झाल्यापासून मला इतक्या गोष्टी त्यांच्या नवीन समजत गेल्या. आणि मुख्यतः त्यांची सिन्सिअरिटी म्हणजे इतकी आहे त्यांच्याकडे ना, मला आश्चर्य वाटायचं की प्रवासात हे आहे ते माहिती होतं, पण डान्स क्लासला हे दिसायच्या. त्यांनी बरोबर मॅनेज केलेलं होतं की त्यांनी अजिबात चुकवलं नाही. इथं आता हे ऋषिकेशचं कौतुक, तर त्यांचं कौतुक, दोघांचं एकत्रित खरं तर हे कौतुक आहे. आणि दुसरं ते आता प्रवास म्हणतायत तसं लोकांना भेटणं करणं हेही त्यांना खूप आवडतं. म्हणजे पुण्यातल्या पुण्यात सुद्धा इकडे जाण. तर त्यांनी मला परवा सांगितलं की आमच्या आजूबाजूचे लोक कोणी पार्किन्सनचे पेशंट आहेत तर सांगा, मी घरी जाऊन भेटेन, बोलेन. म्हणजे त्यांच्याकडे स्वतःचा पार्किन्सन सांभाळण्याबरोबर इतरांच्यासाठी पण त्या खूप मदत करत असतात. आता पीडीएमडीएसचे बरेचसे लोक असतात, तर त्यांना काय असतं, त्या मला त्यांचे कॉन्टॅक्ट करायला सांगतात, किंवा काही फ्लॉवर रेमेडी आता त्या शिकत होत्या त्यावेळेला सुद्धा त्यांनी त्या आपल्या इन्स्ट्रक्टरसाठी त्यांना द्यावंसं वाटलं. म्हणजे त्यांची वृत्तीमध्ये हा आहे की फक्त आपल्यापुरतं नाही तर इतरांनाही त्याचा उपयोग व्हावा, अशी एक मला वृत्ती खूप तुमच्यामध्ये दिसली. आणि त्यांचा विशेष सांगायचं म्हणजे 4 भाषा त्यांनी मला सांगितलं, हिंदी, मराठी, इंग्लिश आणि गुजराती 4ही भाषांमध्ये मी व्यवस्थित बोलू शकते. कुठल्याही भाषेतली माणसं असली तरी मला तुम्ही सांगा. आणि हा तो सोशल वर्कचा त्यांचा आहे ना, तर त्या
मला वाटतं ह्या विषयाच्या बाहेर झालं तरी काही हरकत नाही. आपण या अनौपचारिक गप्पा आहे आणि त्यांचा एक पैलू जो आहे तो की त्यांनी कॅन्सरसाठी मला वाटतं त्या काउन्सिलिंग करायच्या. म्हणजे काउन्सिलिंग करणं हे पण त्यांना छान जमतं. सांगता का शैलाताई? तुमचा तो अनुभव तो पार्किन्सनच्या आधीचा आहे, पण तोच त्यांचा आता पार्किन्सन झाल्यावर इतरांसाठी पण त्यांना ते करावंसं वाटतं. पार्किन्सन तर बरंच नंतरची गोष्ट आहे. पण मुंबईला आमची ट्रान्सफर झाली 2099 साली. तेव्हा मी टीचर आहे, बेसिकली शिकवत होते. म्हणजे जॉब पहिल्या पोस्टिंग मध्ये मुंबईला सुरू झाला, पण नंतर मी दिल्लीला पोस्टिंग झाल्यावर दिल्लीत 10 वर्ष काम केलं. 9-10 वर्ष अहमदाबादमध्ये काम शिकवलं. मुंबईला परत आल्यावर जॉब मिळाला होता जॉईन व्हायच्या आधीच, पण यांना कॅन्सर डिटेक्ट झाला आणि मग मी जॉब जॉईन करू शकले नाही. पण कॅन्सरच्या ट्रीटमेंटच्या ह्याच्यात बराच प्रॉब्लेम्स झाले. त्यांना खाण्यापिण्याचाही इश्यूज झाले. तो त्यांच्याबरोबर मला प्रवास करावा लागला, कारण जॉबवर काम करताना त्यांचं ट्रॅव्हलिंग होतं. मार्केटिंगला असल्यामुळे बराच प्रवास होता आणि खाता येत नव्हतं, त्यामुळे मी बरोबर जायची आणि सॉफ्ट फूड वगैरे करावं लागायचं. पण ह्या सगळ्या ह्याच्यात मी जॉब सोडलेला आणि एव्हरीबडी स्टार्टेड वर्किंग. तर मग मी डॉक्टरांशी बोलून काम सुरू केलं रेडिएशन डिपार्टमेंटमध्ये त्यांच्या, कारण तिथं माझा सगळ्यात जास्त हिंदुजा हॉस्पिटलला डॉक्टर कन्नन म्हणून त्याचे जे डॉक्टर होते रेडिओलॉजिस्ट, त्यांच्या बरोबर मी काम सुरू केलं. व्हॉलंटरी वर्क करत होते आणि जवळजवळ मला 7.5 वर्ष मी तिथं काम करू शकले. दोज वेर द बेस्ट डेज, कारण मला खूप शिकायला मिळालं. डॉक्टरही शिकवायचे. मी जॉईन झाले केअर गिव्हर्सना जरा हेल्प करता येईल ह्या दृष्टीने, कारण मी स्वतः केअर गिव्हर होते आणि व्हॉट आय वेंट थ्रू ह्या दृष्टीने मी जॉईन झाले की आय कॅन हेल्प अदर्स. असं करता करता पेशंट काउन्सिलिंग करत बऱ्याच गोष्टी मग त्याच्यात शिकले. कॅन्सर पेशंट एड सोसायटीकडनं कोर्सेस व्हायचे छोटे छोटे, ते केले. न्यूट्रिशनचे कोर्सेस केले, डायटिशियनशी इंटरॅक्शन केलं आणि असे बरेच कोर्सेस होत गेले. लेक्चर्स डॉक्टर्सची सतत असायची चालू, ती अटेंड करता आली मला. त्यामुळे मला खूप तिथं शिकायला मिळालं, ज्याचा मला आजही उपयोग होतोच. कुठलीही विषय शिकलो आपण की त्याचा कुठं ना कुठं नक्की उपयोग होतोच. पण तिथं मात्र मला इतक्या तऱ्हेचे लोक भेटले, वेगवेगळ्या स्तरातले. म्हणजे सिच्युएशन काही अशा झाल्या की लोकांची घरदारं विकली जातात ट्रीटमेंट करता करता, असे पण असतात आणि दुसरे देणारे पण हात खूप असतात. सर्व प्रकारचे लोक भेटत गेले आणि त्याच्यातून मला पुष्कळ गोष्टी शिकायला मिळाल्या. मी मुख्य शिकले की नेव्हर गिव्ह अप, हा एक मोठो मी शिकले. डोंट गिव्ह अप, फाइट इट आउट, यू विल फाइट, देयर विल बी समथिंग कमिंग अप. काहीतरी नवीन येत राहील या फील्डमध्ये, कुठल्याही याच्यात. तिथं एक लायब्ररी आहे, अजूनही आहे ती लायब्ररी. डॉक्टर मालपाणी, नवरा बायको दोघंही डॉक्टर आहेत. IV म्हणजे हेल्प लायब्ररी, IVFच्या ह्याच्यातली ती कपल आहे त्या कामातले. आणि त्या लायब्ररी, ती फ्री लायब्ररी आहे आणि तिथं जाऊन मी फ्री वेळ असेल तेव्हा बसायची आणि खूप माहिती गोळा करता आली मला या कॅन्सरच्या बाबतीत, पण आणखीन इतर काही गोष्टींबद्दल. तर त्या सगळ्याचा मला खूपच फायदा झाला. पण ती लायब्ररी अप्रतिम लायब्ररी आहे आणि आज सुद्धा मला असं वाटतं की मला वेळ असला आणि मी मुंबईत असते तर मी तिथे जाऊन बसले असते आणि आपल्याला काय प्रॉब्लेम्स आहेत, आपल्या कोणाकोणाचे काय काय आहेत प्रॉब्लेम्स, काहीतरी मला नक्की नवीन सापडलं असतं त्याच्यात. अशी फॅसिलिटी सगळीकडे नाही, सगळीकडे नाही. अनयुज्युअल फॅसिलिटी आहे, अतिशय वेल इक्विप्ड लायब्ररी आहे. म्हणजे कुठे जाल तिथं तुम्ही रमता आणि काही ना काहीतरी शोधून काढता असं दिसतं. पण प्रत्येक अवघड वळणावर मला खूप चांगली माणसं भेटत गेली, चांगलीच भेटली म्हणावं. अगदी लहान असल्यापासून मला माहित म्हणजे आहे अशी सिच्युएशन की अवघड वळण येतच, कुणाचंच लाईफ सरळ नसतं, प्रत्येकाला अडचणी येतच असतात. पण त्या अडचणीला प्रत्येक ठिकाणी मला अतिशय चांगली माणसं भेटत गेली आहेत. सो मे बी डेस्टिनीनी तशी व्यवस्था केली आहे की तुम्ही त्या मार्गावर जात, आपण तुम्हाला सपोर्ट द्यायला देवानी काहीतरी सोय केलेली आहे.
हास्यकला पण झालं. हो, हास्य क्लब पण केलेला आहे. सध्या थोडा बंद आहे आमच्या इथला, पण सुरू होण्याची आता शक्यता आहे, बघूया. ऑनलाईन हे करत होते. इतरांना कोणाला काही बोलायचं विचारायचं असेल तर विचारा. किंवा प्रतिक्रिया त्यांच्या याच्यावर द्यायची तरी सुद्धा हरकत नाही. कारण मला इतक्या गोष्टी त्यांच्या माहिती झाल्यात, आमचं बऱ्याच वेळा बोलणं होतं त्यातनं. आफ्रिकेत त्या वाढलेल्या मराठी त्यांची लिखाण त्यांना कठीण होतं खरं, त्यांची ती भाषा नसून, पण त्यांनी सुद्धा स्मरणीकृत जो लेख दिलाय तो मराठीतून स्वतः टाईप करून वगैरे दिला, ते मला फार विशेष वाटलं. म्हणजे गिव्हअप करत नाही ते कुठंच नाही करत तुम्ही. आजाराच्या बाबतीत असं नाही, जे काही करायचं ते त्याचा ध्यास घेऊन तुम्ही करून मोकळ्या होता. हे मला मराठी फार आम्हाला, माझे आई वडील आम्हाला सगळ्यांनाच तेव्हा मी आणि माझ्या नंतरची बहीण विभा, आम्ही दोघी आफ्रिकेत लहान असताना आमच्यासाठी आई वडील पुस्तकं आणायचे, 1ली ते 4थी वगैरे अशी मराठीची पुस्तकं, आणि ती आम्हाला दिली की हे एवढे अक्षरं वेगळी आहेत गुजरातीपेक्षा, त्यामुळे तेवढं वाचायचं आणि मग पुस्तकं वाचायला सुरुवात केली. त्यामुळे आम्ही सगळेजण मराठी वाचतो, लिहितो, वाचतो. मराठी आणि गुजराती पण आम्हाला येतं सगळ्यांना, त्यामुळे मराठी, हिंदी, इंग्लिश, गुजराती चारही भाषांमधलं. त्यामुळे पेशंट्सची बोलायला मला खूप सोय होत होती. मुंबईला गुजराती पेशंट्स पण असतात, इंग्लिश बोलणारे ख्रिश्चन पेशंट्स पण खूप होते, नटनट्या वगैरे पण यायच्या. त्यामुळे बऱ्याच लोकांशी, बऱ्याच लेवल्सच्या वेगवेगळ्या लोकांशी इंटरॅक्शन व्हायची. आणि गावाकडचे आलेले लोक असले की मला थोडी अडचण व्हायची, कारण मला त्यांची भाषा तशी नीट समजायची नाही, पण कुणीतरी हेल्प करायचं आणि समजायचं. मग त्यांच्यासाठी मी चार्ट्स बनवले होते न्यूट्रिशनल ह्याचे. ते इनफॅक्ट आपल्या ह्याला पण कलरफुल फूड्स खाणं हे बेनिफिशियल आहे सगळ्यांनाच, त्यांना इन जनरल सगळ्यांना. ते माझे चार्ट्स ते मी सोडल्यानंतर सुद्धा अनेक वर्ष तिथं लागलेले होते. हिंदुजाच्या रेडिएशन डिपार्टमेंटला त्यांचे लागलेले होते तिथं बोर्डवरती. या विभा गोयल. नमस्कार, मी शैला भागवतची धाकटी बहीण विभावरी आवटी. शैलाताई म्हणजे आम्ही 4घी बहिणी आहोत. आमच्या सर्व बहिणी व आमच्या फॅमिलीतले सगळ्यांची ग्रेटेस्ट इन्स्पिरेशन आहे. अजून आमची 3 नंबरची बहीण आहे कीर्तिदा ओझा म्हणून, ती अहमदाबादला असते. ती सुद्धा, तिला शोग्रेन्स सिंड्रोम म्हणून एक रेअर आजार आहे, पण ती सुद्धा तिने मोठा सपोर्ट ग्रुप केलेला आहे तयार. आणि ह्या दोघी जणी खूप जिद्दी आहेत आणि इतका अभ्यास करतात, कुठलीही गोष्ट असेल त्याचा भरपूर अभ्यास करतात आणि त्याच्यावर रिसर्च करून, स्टडी करून त्या अतिशय चांगल्या रीतीनं त्यांच्या आजारावर दोघींनी मात केलेली आहे. आणि ही आता जे म्हणाली की कलर्ड फूड वगैरे, ते कुठलेही आम्ही एकत्र जेवतो वगैरे तेव्हा ती इतके सुरेख सॅलड्स बनवते की सगळ्या रंगाच्या गोष्टी त्याच्यात असतात, सगळ्या कलर्स. आणि पुन्हा हेल्दी सॅलड्स, पुन्हा बेक्ड व्हेजिटेबल्स वगैरे सुद्धा अतिशय सुरेख बनवते. मागच्या वर्षी जेव्हा त्यांच्या लग्नाचा 50वा वाढदिवस होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं तसं ती ऑलमोस्ट बेडरेडन होती. तिला माझे मेहुणे म्हणजे शशिकांत भागवत, ती खुर्चीवर बसली की लिटरली तिला असे खाकेतून उचलून उभं करायचे आणि मग ती चालायला लागायची. तोपर्यंत तिला उठता सुद्धा यायचं नाही. आणि लगेच 4-5 महिन्यात, तिच्यात 4-1 महिन्यात किंवा 3-4 महिन्यातच तिने स्वतःमध्ये इतका बदल घडवून आणला. आधी तर होतीच जिद्दी, पण मध्ये काय ते मसल लॉस किंवा व्हॉट एव्हर हॅपन, दॅट वॉज अनफॉर्च्युनेट. पण आता शी इज बॅक टू नॉर्मल. आणि जिम आणि हे इतकं जिद्दीनं ती करत असते, ते आम्ही सगळे बघतोय की खूप छान इन्स्पिरेशन आहे ती आम्हाला सगळ्यांना. अशीच करत राहा. थँक्यू. थँक्यू. त्या अहमदाबादच्या बहिणीच्या मुलाचंच लग्नाला आम्ही गेलो होतो सगळे. धन्यवाद. त्यांनी सांगितल्यामुळे खूप छान वाटलं. हा म्हणजे तुम्हाला पर्सनली पाहणाऱ्या व्यक्तीने सांगण्यात एक आणखीन हे आहे ना. हो, आणि तिकडे जे आम्ही गेलो तिथे सुद्धा ती म्हणाली तसं अगदी शब्द ना शब्द खरा आहे की इतक्या म्हणजे आम्ही कधी कधी दमत होतो, पण ती उत्साहाने अगदी आमच्या पुढे पुढे चालायची. जे बनारसला आम्हाला इतक्या गर्दीतून वाट काढत जावं लागलं, त्याच्यात ही आमच्या पुढे सगळ्यात होती.
चालत, इतकी फास्ट ती आता चालू शकते. जेव्हा तिला पार्किन्सन्स डिटेक्ट झाला तेव्हा मी माझ्या घरातून, आम्ही समोरासमोर राहतो, मध्ये रस्ता आहे, माझ्या घरातून मी तिला बघायची तर मला इतकं वाईट वाटायचं की हिच्या चालण्यात फरक पडलेला आहे काहीतरी. ती वाकून वगैरे चालायची, खूप वाकून चालायची, स्लो चालायची. आणि आता ती जे चालायला लागलेली आहे, तिने स्वतःत बदल घडवून आणलेला आहे. त्याच्यात माझे मेहुणे शशिकांत भागवत यांची सुद्धा खूप साथ आहे. तर ते त्याच्यात तिला आता खूपच जिम आणि हे तुमचं पार्किन्सनचा जो ग्रुप आहे त्याबद्दल तर आम्ही किती ऐकतो आणि किती छान इन्स्पिरेशन आहे ते. दीनानाथला जाऊन किंवा ती व्हॉट एव्हर ते करतात तुम्ही लोक, ते सुद्धा पाहून. एकदा आम्ही पण आलेलो होतो तिकडे, हास्य क्लबचे प्रकार केलेले होते दीनानाथला. आणि ग्रुप दुसरा आहे. श्रद्धाताई वगैरे तर मला चांगल्या आठवत आहेत भेटलेल्या तिथे. त्यांनी पण आमच्या त्या हास्य प्रकारात भाग घेतलेला होता वगैरे. आणि खूप छान तिची मेहनत आहे. हिंदुजाला जेव्हा ती जात होती, मेहुण्यांचा जेव्हा कॅन्सर डिटेक्ट झाला होता तेव्हा सुद्धा तिची जिद्द बघितलेली होती की डॉक्टर कन्ननशी बोलून तिने किती ती काउन्सिलिंग करायची पेशंट्सचं. केअर गिव्हर ती म्हणतेय, शी वॉज अ केअर गिव्हर अँड नाव तिला सुद्धा, म्हणजे ती अजून स्वतः पेशंट असून शी कॅन बी अ व्हेरी गुड केअर गिव्हर फॉर अदर्स. सो ऑल द बेस्ट. थँक्यू. छान वाटतंय खूप. तर आणखीन कोणाला काही बोलायचं तर बोला. बोल नाही, आशा. मी बोलू मृदुला? बोलू मृदुला बोलतीये, मृदुला कर्णी. हा, बोला ना. हा, बोल बोल. म्हणजे शैलाताई हे मला खूप छान कॉम्बिनेशन वाटलं की स्वतः शुभार्थी तर आहेच आणि शुभंकर म्हणजे एक आदर्शच व्यक्तिमत्व दिसलात शैलाताई तुम्ही. आणि व्हिडिओ ऑन करा ना मॅडम. तुम्ही दिसत नाही आहात. हो हो हो, नाही ठीक आहे, फार नका आग्रह करू. कदाचित तिच्याकडे लहान बाळ आहे त्यामुळे तिकडे काय असेल किंवा काही अशामुळे तिने व्हिडिओ ऑन केला नसेल. नाही करायचं असेल तर करू शकतेस मृदुला, पण तुझी अडचण असली तर मी म्हणून. हो, नाही केला. हो, हो. म्हणजे आज शैलाताईंच्या मध्ये एकदा शैलाताईंशी फोनवर बोलायची संधी मिळाली होती तेव्हा वाटलं होतं, पण आता बोलल्यावर लक्षात आलं की ते बोलले ते हिमनगाचं टोक होतं. आणि आता शैलाताईंचा हिमनगातला थोडासा भाग दिसलाय असं वाटतंय, म्हणजे विभावरीताई बोलल्या वगैरे त्याच्यातून की शैलाताई हे खूप खोल पाणी आहे आणि आज आम्हाला त्याचा एक झाकी बघायला मिळाली. पण पॉझिटिव्ह म्हणजे काय, पॉझिटिव्हिटी म्हणजे काय, आणि स्वतः अभ्यास करून ते स्वीकारून आणि चिकाटी आणि जिद्द. व्यायाम करणारा, व्यायाम आवडणारा आणि व्यायाम सातत्याने करण्यासाठी प्रचंड चिकाटी आणि हे लागते, मनाची कळ आणि जिद्द, ते त्यांच्याकडे आहे. आणि असेल तेव्हा पार्किन्सन्स काय, कॅन्सर काय आणि कुणी आला तरी शैलाताई तुम्ही त्याच्यावर मात कराल. बेस्ट ऑफ लक. बोला बोला ना मनीषाताई, बोला. हा, शैलाताई, आपण दीनानाथच्या ग्रुपमध्ये खूप वेळा भेटलोय, बोललोय, पण आता समोर असता तर अक्षरशः मिठी मारली असती तुम्हाला. का मला आनंद झालाय सगळं तुमचं ऐकून. ऑल दी बेस्ट. थँक्यू. बोल श्रद्धा. हा, तू बोल, इतकी बोल. चांगली आहेस की काय बोलायला शब्दच नाहीये. सगळेच अगं झगडतात असे. आपण भेटत होतो, बोलत होतो, पण तू भेटूया ना आता, आपण सगळे भेटूया ना आता. हो, दीनानाथ मध्ये. नाही, घरी भेटू ना. दीनानाथ मध्ये तू येत नाहीयेस हल्ली, आपण घरी भेटू. हा, माझा पायाचा जरा प्रॉब्लेम आहे. मी तुझ्याकडे येईन. चालेल. मी सांगितलं ना की त्या बऱ्याचदा पेशंट कडे जाऊन भेटायची त्यांची तयारी आहे. तर मला इतकं बरं वाटलं की आमचा वसा कोणीतरी घेतंय आणि हे घरोघरी जाणं हे फार महत्वाचं आहे ह्याच्यात, असं वाटतं. आशा बोलत होती का, प्रेवणकर बोलत होत्या का? हो हो, बोलू का? बोल बोल ना. शैलजाताई, खूप 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 इन्स्पिरेशनल होतं तुमचं स्पीच.
आणि आता माझे मिस्टर पण पीडी पेशंट होते, आता नाही येत ते. त्यांचीच आठवण झाली मला की सगळं जाताना म्हणजे आधी माहिती असतं की इव्हन ग्रेप सीडचे पण इतके उपयोग आहेत वगैरे असं. ठीक आहे, त्यांच्या त्यांच्या नशिबात जे असतं ते त्यांना मिळतं. पण ते असेच होते म्हणजे प्रयत्न करणारे वगैरे. आणि जेव्हा तुम्ही ते रिव्हर्सल बोललात ना, तेव्हा मला इतकी आठवण झाली, कारण का ते पण मधनं असे वाकत होते आणि मला खूप भीती वाटायची की आता हे वाकणार आहेत. पण नाही, अगेन ही वुड कम बॅक. बोलण्यात अगदी म्हणजे शब्द अस्पष्ट होत ते, अगेन ही वुड कम बॅक. म्हणून आणि खूप मागे एकदा आम्ही पिंपरीमध्ये पण जायचो. तिथे एकदा कोणतरी इंग्लंड मधले डॉक्टर आलेले. मग त्यांना मी विचारलं होतं की हे शक्य आहे का की हे परत म्हणजे रिव्हर्स होतं वगैरे. कारण का यांच्या बाबतीत मला पदोपदी ते असं वाटायचं की ही इज कमिंग बॅक, ही इज कमिंग बॅक असं, ही इज इम्प्रूव्हिंग. आणि तेव्हा ते डॉक्टर म्हणले होते की नो, इट्स नॉट पॉसिबल. पण आता मला वाटतंय की इट्स रिअली पॉसिबल. कारण तुम्ही बेड रिडन वर ना यू हॅव कम टू दॅट स्टेज. म्हणजे अगदी काशीमध्ये जाऊन सुद्धा त्या गर्दीमध्ये जाऊन तुम्ही पुढे गेलात. आणि बहीण काही तुमच्याबद्दल सांगतेय, तुमचं सबंध स्पीच मध्ये पण जे काही रिप्रेझेंट झालं ते अगदीच इन्स्पिरेशनल आहे. खूप छान, छान, छान. खूप छान वाटलं. थँक्यू. एक आपण एकदा फोनवर पण बोललोय. ग्रेप एक सीड वेगळी मैत्रीण आहे. मिळतात. शैलजाताई, ग्रेप सीड कुठून मिळतात? कोण बोलतो? मी आशा बोलतेय. आशाच. हा, ग्रेप सीड्स कुठे मिळतात असं मी विचारत होते त्यांना. ते अमेझॉन वरनं मागवले मी. ओके ओके ओके, बरं बरं बरं. 550-600 रुपयाला बॉटल्स आल्या त्या. माझं अच्छा. शेवटचं चाललंय, पण ती मी बॉटल टाकून दिली होती, झाकण चांगलं नव्हतं, नाही तर मी दाखवली असती. पण अच्छा. अमेझॉन वर मिळतंय. अच्छा अच्छा. आणि त्याचा उपयोग झाला ना तुम्हाला? मला तरी वाटतंय मला झाला. मे बी त्याचा छोटा राईटअप मी ग्रुपवर टाकीन, त्याच्याबद्दल काय लिहिलंय ते. हा हा, नक्की लिहा. म्हणजे आणखी तुमचे हे व्यायामाचे हे सुद्धा आपण ग्रुपवर टाकूयात. कारण मला व्हॉट्सअपवर जास्त मोठे आणि चांगले दिसले होते. हो, ग्रुपवर व्हॉट्सअपवरती तुमच्या खरं व्यायामाचे चांगली व्हिडिओ दिसतेय. टाकूयात. त्याची कंटिन्युअस फिल्म केलेली आहे, ती पण चांगली दिसत होती व्हॉट्सअपवर आत्ताच्या पेक्षा. कदाचित मोबाईलवर मला नसेल दिसलं मी. तुम्हाला लॅपटॉपवर दिसलं असेल तर मोठं माहिती नाही. हा, काही दिसले. तशीच टाकू का? जसे काढलेत तसेच टाकू का ती? हो हो, काढले तसे सुटे सुटे टाकले तरी चालतील, म्हणजे ते बघता येतील. म्हणजे तुम्ही मला पाठवले होते ना, हो, तसेच तसंच. ग्रुपवर टाकले ना की ते प्रत्यक्ष थोडे थोडे बघता येतील. ओके, तसे टाकेल. आता तुम्ही याच्यावर दाखवायला म्हणून ते एकत्रित केलं, पण ते सुटं पण व्हॉट्सअपवर सगळ्यांना बघता येईल चांगलं. व्यायामाच्या बाबतीत मी असं बघितलं की खूप लोकांना वाटतं की ह्या वयाला कुठे एवढा करायचा, हा एक असतो. आणि जिमचे मशीन्स हेवी वाटतात, पण ती तसं नसतं. बिना वजनाचं करते मी बऱ्याचशा गोष्टी. हा, बरोबर. व्यायाम तर पाहिजेच. मला आवाज जरा कमी येतोय माझ्या लॅपटॉपला, थोडा आवाज इन्कम. म्हणते व्यायाम तर पाहिजेच असं म्हणते ती. श्रद्धा म्हणते व्यायाम तर पाहिजेच. व्यायामामुळे आणि ते फ्लेक्झिबल पहिल्यापासून करते श्रद्धा पण. फ्लेक्झिबल राहतो आपण. कीर्ती, शैलाजी, कीर्ती माझी अहमदाबादची बहीण, जिच्या मुलाच्या लग्नासाठी आम्ही गेलो होतो, ती. चव्हाण कीर्ती. नमस्कार सर्व पार्किन्सन मित्र मंडळची सदस्य. मी आज काही बोलण्याच्या तयारीने नव्हते आले, पण शैलाताईंनी जे सांगितलं त्याच्यात सगळं, विभाताई म्हणाली तसं सगळंच खूप आहे. आणि आम्ही सगळ्या बहिणी, शैलाताई आमची मोठी बहीण असल्या कारणाने ती आम्हाला सततच इन्स्पायर करत असते. ह्या सगळ्या प्रवासादरम्यान मी खूप आजारी होते. हे स्टोरीत सांगितलं नाही, पण मी खूपच आजारी होते. म्हणजे लग्नाला जाऊ शकेन की नाही हे सुद्धा ठरलेलं नव्हतं. पण सतत मला मोटिवेट करण्यात शैलाताईचा खूप हात होता.
आणि मला कितीही बरं नसलं काही नसलं तर कधी पिरियड्सची रेमेडी देऊन कधी दुसरं काय आता तू शांतपणे बस सांगून फक्तच माझ्या पाठराखीण म्हणून माझ्या बरोबर होती माझी मोठी बहीण. आणि आजपर्यंतच्या माझ्या सगळ्या आजारात मी बरेच वेळा हॉस्पिटलाइज झालेली आहे. बरेच वेळा माझे सिरियस प्रकारचे आजार झालेले आहेत. प्रत्येक वेळेला माझी ताई आणि माझे मिळून हे आमच्या बरोबर मागे उभे राहिलेले आहेत आणि आम्हाला मदत केलेली आहे. त्यामुळे ऍज अ फॅमिली आम्ही सगळे खूप लक्ष आहोत की असे आमचे मोठी बहीण आणि मिळवणे आहे. वी आर अ क्लोज फॅमिली, ऑल ऑफ अस. सगळे एकमेकांसाठी उभे असतात. सपोर्ट ग्रुप व्हेरी गुड. तिच्या शोभेचा सपोर्ट यांचा सपोर्ट ग्रुप आहे का अहमदाबादला? तुम्ही म्हणत होता शैलाताई. काय सपोर्ट ग्रुप कोणाचा तरी आहे तुम्ही मला सांगितलं होतं. शोग्रेन सिंड्रोमचा सपोर्ट ग्रुप चालवते ती. तिला ऑटोइम्युन डिसऑर्डर वाताचा प्रकार आहे आणि त्याचे रुग्ण असे म्हणजे खरं म्हणजे ते रेअर नसून लवकर डायग्नोज होत नाही म्हणून लोकांना त्याच्याबद्दलची माहिती नाही आहे. तर गेले 16 वर्ष मी बिल्डिंग डॉक्टर्स बरोबर प्रोग्राम्स करणं, पब्लिक अवेअरनेस हे सगळे कार्यक्रम गेले 16 वर्ष मी हे काम करते. कोणाला काही विचारायचं का तुम्हाला? शैलाताई सांगायचंय आणखी काही? काय तुम्हाला आणखी काही सांगायचं? कोणाला काही विचारायचंय का आणखी? आमची मैत्रीण इतकी युनिक आहे असं मला माहित नव्हतं. प्रत्येकात काहीतरी प्लस असतं, तो आपण फक्त बघायचा. हा मग तुझ्यात प्लस आमच्यापेक्षा जास्त आहे. पण ह्या ऑनलाईनच्या कार्यक्रमामुळे इतकं चांगलं झालंय ना, ते आपण इतका वेळ एकेका पेशंटला देऊ शकतो. आम्ही एका शेअरिंगचं आम्ही सेशन ठेवायचं, 2-4 मिनिटं 2-4 मिनिटंच बोलता यायची. आणि श्रद्धाला पण यायचं आहे आता इथं. श्रद्धा येणार आहे लवकर तिचं सांगायला, श्रद्धा भावे. त्यामुळे प्रत्येकाकडे काहीतरी तुम्ही आहे म्हटलं ते तिच्याकडे पण आहेच. हो ना, प्रत्येकाकडे असतोच. आपल्याला तो नाही, माझ्याकडे काय नाही मला. आणि इतका वेळ आपण देऊ शकतो ना आणि इतकं ऐकू शकतो. म्हणजे आता तुम्ही कित्येक एकदा भेटले म्हणताय तुमच्याबद्दल त्यांना माहितीच नव्हती ना ती. आपण आता आणि सगळे जगभर सगळे लोक बघतील आणि त्याच्यातनं इन्स्पिरेशन हे केवढं मोठं. म्हणजे थँक्स टू म्हणजे हे झूम आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आलेत तंत्रज्ञान त्याची खूप आभार मानायला पाहिजेत. आणि अतुलच्या सगळ्यात आधी म्हणजे तो एवढं सगळं त्याच्यामुळे आम्ही हे करू शकतोय. हा मोठा सपोर्ट ग्रुप आहे, मोठी फॅमिली मिळाली आहे आता. हो हो हो. आपण एकटे नाही होत, एकला चालो रे नाहीये. सबका साथ सबका विकास हे स्लोगन आपल्याला पण लागू पडतंय. बरोबर. आणखीन कोणाला विचारायचं नसलं तर आपण हे करूयात का शेवटाकडे? तर शैलाताई आणि भागवत सर दोघांचे तुमचे खूप आभार. तुम्ही बंद त्यांना म्हणजे आधी बोलल्याच होत्या ते दोघे, तर खूप छान झालं त्यामुळे. आणि तुमच्या फॅमिलीने सुद्धा आपण येऊन सांगितलं ना, त्यामुळे त्याला आणखीनच 4 चांद तुमच्या सगळ्या याला लागले. आणि अतुलचे तर नेहमीच आभार मानायलाच पाहिजे. आणि फेसबुक आणि या झूमवर सगळ्यांनी हे कार्यक्रम ते नसले तर म्हणजे त्याला मजाच नाही ना. लोक पाहतात त्यामुळे आम्ही करू शकतो. तुमचे सगळ्यांचे आभार. आणि आणखीन नव्या अशा इन्स्पिरेशन देणाऱ्या व्यक्तीसह आम्ही येणारच आहोत पुढच्या महिन्यात. तर ती पण अशीच एक इन्स्पिरेशनल म्हणजे सगळेच आपले आता व्हिडिओ झालेत ना, प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी घेण्याजोगं झालेलं आहे. पण शैलाताईंचं एक वेगळं स्वरूप आज दिसलं. ते शुभंकर आणि शुभाश्री त्या इतक्या एकमेकात त्या मिसळून गेलेल्या आहेत ना, त्यामुळे त्यांचं शुभंकर पण त्यांनी सोडलंच नाही आणि सोडू पण नका. तुम्ही अशाच उत्साही आनंदी राहा, आनंद लुटत राहा, सर्वांना देत राहा. खूप खूप शुभेच्छा तुमच्या कंट्रोलमध्ये आणि व्ह्युअर्स मध्ये सुद्धा यावा पार्किन्सन याच्यासाठी पण शुभेच्छा. धन्यवाद. आपला कार्यक्रम संपलाय. सगळ्यांनी पॉझिटिव्ह